यमुनोत्रीचा ट्रेक आपण सुरू केला आहे आणि खूप सुंदर असा हा प्रवास होणार आहे। इथे खूप चांगली अशी सोय आहे। ट्रेक करत असताना इथे कंटिन्यू तुम्हाला छोटे छोटे स्टॉल्स बघायला भेटतील, ज्यामध्ये तुम्हाला खाण्यापिण्याचे पदार्थ आणि रेनकोट आणि इतर ॲक्सेसरीज पण भेटतील। खरंच मजा येते ट्रेक करायला, एक वेगळाच एक्सपिरियन्स, एक वेगळी मजा। आणि आता ट्रेक नाही करणार, इथे ट्रेक नाही करणार तर कुठे करणार आहात तुम्ही? म्हणून मी बोलेल तुम्हाला ट्रेक करा, तरुण असाल तर, यंग असाल तर। इकडचा ट्रेक खूप चांगल्यापैकी मेंटेन ठेवला आहे, कारण की इकडे साफसफाई कंटिन्यू चालूच असते, त्यामुळे प्रवाशांना खूप इझिली ट्रेक करता येतो। आणि इन्स्ट्रक्शन मध्ये तर सांगितलेलं की अजिबात कुठे कचरा टाकायचा नाहीये, पण त्याची तुम्ही पण काळजी घ्या। इथे आपले मराठी लोक भेटले, मी पण थांबलो, हे सगळे वेगवेगळे आहेत, मराठी भाषेमुळे एकत्र आले। आपला डीएनए शिवाय काय? मी पण ऐकलं मराठी बोलताय म्हणून थांबलो। खूप वेळ ट्रेक केल्यानंतर फायनली आपल्याला मंदिर दिसायला लागला आणि मग फायनली आलोय। आणि गाईज एक लक्षात ठेवा, यात्रा परची आठवणी ठेवा तुमच्याकडे, कारण की इथे चेकिंग होतो आहे बघा असा। मंदिराच्या एक्झॅक्ट खाली गरम कुंडमध्ये स्नान घेऊन फ्रेश होऊन आपण चाललो यमुना मैयाचे दर्शन घ्यायला। आपण फायनली मंदिरात जातो, गाभाऱ्यात दर्शन घ्यायला। खूप सुंदर असे आपल्याला यमुना मैयाचे दर्शन भेटले। यमुना मैया की जय। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये।